मला आज बँकेत गेल्यानंतर समजलं की मी आता मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण राहिलेली नाही आहे, कारण मला त्यांनी त्या योजनेतून आता वगळलेलं आहे. याचं दुःख मनाशी घेऊन आज सकाळी सकाळीच कामाला लागले होते, कारण काल तुळशीचं लग्न झालं होतं आमच्या घरी. आणि तुम्हाला तर माहिती आहे, तुळशीचं लग्न किंवा कोणताही कार्यक्रम घरात झाला दुसऱ्या दिवशी किती काम असतं आवरण्यासाठी. तेच सगळं काम मी आज आवरायला घेतलं. जे काही राडा पसारा झाला होता, अक्षता वगैरे सगळ्या घरात पसरलेल्या होत्या, कारण ते लगेचच्या लगेच आवरता येत नाही. लग्न लावलं का लगेच ते सगळं आवरता येत नाही, म्हणून मी एक रात्रभर सगळं घरात तसंच ठेवलं होतं. आणि दुसऱ्या दिवशी सगळं उचलून घेतलं. बाळकृष्णांना त्यांच्या जागी ठेवलं, गणपतींना त्यांच्या जागी ठेवलं, त्यानंतर तुळशी मातेला सुद्धा त्यांच्या जागी नेऊन ठेवलं. आणि ते जे काही बाकीचं सामान होतं ते सगळं जे निर्माल्यात टाकायचं ते वेगळ्या पिशवीत काढून ठेवलं. आणि बाकी सगळं जे काही जिथले तिथं वस्तू ठेवून दिल्या. सोफ्यावरती पिल्लोने पण भरपूर पसारा करून ठेवला होता आणि त्याचे कव्हर सगळे इकडे तिकडे केले होते, तर ते सुद्धा सगळे आवरून घेतले. आणि तुम्हाला तर दिसतंय हे सगळं फास्ट कारण मी टाईमलॅप्समध्ये हा व्हिडिओ शूट केलेला आहे. पण मला खूप वेळ लागला होता हे सगळं आवरायला. मला कमीत कमी 1.5-2 तास गेले होते सगळं. आणि मी ना सगळ्या वस्तू लगेचच्या लगेच जागच्या जागी ठेवून देते, म्हणजे नेक्स्ट टाईम आपल्याला त्या लगेच सापडतील. त्यानंतर मग लगेच हात देवपूजा पण करून घेतली. पिल्लू स्कूलला गेलेला होता, मग मला त्याला पण स्कूलवरून आणायला जायचं होतं. पण त्या अगोदर म्हटलं घरातले सगळे कामं आवरून घ्यावेत, कारण तो आला ना मग कामं काही सुचत नाही. त्याच्या मागच करावं लागतं. त्याला खाऊ घाल, पिऊ घाल, त्याचे कपडे चेंज कर, त्याचा अभ्यास घे, हेच सगळे कामं माझे असतात तो घरी आल्यानंतर. त्यामुळे तो घरी यायच्या आधी मला माझे बाकीचे कामं आवरून घ्यावे लागतात. मग देवपूजा वगैरे करून घेतली, स्वामींचं मस्त दर्शन घेतलं. त्यानंतर मग धुणं वगैरे होतं वाळत घालायचं, तर ते पण वाळत घालून घेतलं आणि ड्रेस चेंज केला. आणि हा टॉप मी नवीन ऑर्डर केलेला आहे, तर कसं वाटतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यानंतर मग पिल्लूला स्कूलमधून आणायला गेलते आणि त्यानंतर लगे हात बँकेत पण गेले होते. आणि तिथं मला समजलं की मी आता मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण राहिलेली नाही आहे. त्यांनी मला त्याच्यातून वगळून टाकले. आणि कोणाकोणाला वगळलं आहे त्याच्यातून मला नक्की कमेंटमध्ये सांगा. त्यानंतर मग येतानाच देवीचं दर्शन करायला थांबलो होतो आम्ही. इतकी सुंदर रांगोळी होती ना देवीच्या दारात, खरंच मला खूप आवडली. आणि त्यानंतर संध्याकाळची दिवाबत्ती केल्यानंतर हे जे दृश्य मला पाहायला मिळतं ना रोज एवढ्यात, ते खूप सुंदर वाटतं.